उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत. त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच बारामतीतील विकास कामांची पाहणी करायला सुरुवात केली. यावेळी ते सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार घेणार आहेत आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना इंदापुरात मात्र पोस्टर वॉर रंगलंय. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लावले, तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर लावले. त्यामुळे दोन्ही गटात पोस्टर वॉर आहे. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. शिवानी अग्रवालची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. तसंच विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक आणि त्याच्या मुलावरती करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानं मालेगाव पुन्हा हादरलंय. अज्ञातांकडून दोघांवर तलवारीनं वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. त्यामुळे या अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पडळकरांनी केली. रत्नागिरीतील तामसतीर्थ समुद्र किनाऱ्यावरती धूप प्रतिबंधात्मक बंधाऱ्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. कित्येक वर्ष आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. मात्र बंधाऱ्याचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा आरोप केला जातोय. समुद्राकडे जाणारी पारंपरिक वाट बंद करण्यात येत असल्यामुळे काही ग्रामस्थांनी वाट मोकळी करण्याची मागणी केली. शिराळ्यातील बायपास मार्गावरती प्रवासी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात सांगली पोलिसांना यश आलंय. कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून 3 महिन्यांपूर्वी कुटुंबियांनी खून केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी 3 अटक झाली आहे. पुण्यातील भीम गल्लीमध्ये एका घराची भिंत पडल्याची घटना घडली आणि अग्निशमन दलाकडून 2 महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. जळगाव ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून या विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला असून अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जून महिन्यात या सेवेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जळगावच्या रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात आरोपींच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या कार आणि त्यातील तरुण तरुणीचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे. अपघात मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे स्थानकातील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येते. ठाण्यामध्ये 63 तास आणि सीएसएमटी इथे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय. या ब्लॉक काळामध्ये नियोजित कामं वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प मध्य रेल्वेनं केला असून त्या दृष्टीनं युद्धपातळीवर कामं सुरू आहेत. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. पावसाळ्याच्या दृष्टीनं मेट्रो आणि मोनोच्या देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली आहेत. तर पावसाळ्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांच्या बळकटीकरणाचं काम हाती घेतलं. या अंतर्गत करी रोड, डिलाईल रोड, लोअर परेलमध्ये 6 आणि 7 जून रोजी पाणीपुरवठा बंद असेल. ईशान्य भारतामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट पुढील 2 दिवसात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र आणि ईशान्य भारतामध्ये आगीकूच केली आहे. मात्र केरळमध्ये हे वारे 2 दिवसांपासून अडखळलेत. राज्यामध्ये इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे. विद्यार्थ्यांना 5 जून ते 16 जून या कालावधीत महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग 2 भरता येणार आहे. तर नियमित फेरी 1 अंतर्गत 26 जून रोजी 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केली जाणार आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यानुसार ही परीक्षा येत्या 18 जूनला देशभरात घेतली जाणार आहे. आतापर्यंत पीएचडी प्रवेशासाठीची परीक्षा विद्यापीठ स्तरावरती घेतली जात होती. मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाची मतमोजणी शिवडी इथल्या वेअरहाऊस इथे होईल आणि मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाची मतमोजणी नेस्को सेंटर आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळेमध्ये होणार आहे. प्रत्येकी 14 टेबलवरती ही मतमोजणी सुरू होईल. मुंबईमध्ये विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत शनिवारी एकाच दिवसात 157 मेट्रिक टन राडारोडा, 23 मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि 74 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलंय. तर 283 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. मात्र जिल्ह्यातील 4,708 शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी न केल्यामुळे त्यांचं सुमारे 2,82,48,00,000 रुपयांचं नुकसान आहे.
किंवा ते अनुदान पडू नये. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय. पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर मुळशी कृषी विभागानं खरीप हंगाम उपक्रमाचं आयोजन केलं आणि यात शेकडो शेतकऱ्यांनी सामूहिक सोयाबीन उगवण क्षमता चाचणी केली. उन्हाचा पारा चढत असल्यानं जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या वाढते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाणी टंचाईच्या फेऱ्यात अडकलाय. 466 गावं आणि 72 वाड्यांना 725 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी यंदा चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना विठुरायाला केली. तर अवेळी येणाऱ्या पावसानं नुकसान झालंय असंही ते म्हणाले. निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी वर्तवलाय. तर राज्यामध्ये महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील असा आशावाद चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अखेर 2.5 महिन्यानंतर विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू झालंय. मंदिराचं जतन आणि संवर्धन कामासाठी मागील 2.5 महिन्यांपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं. मात्र आता दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवरती प्रवेश मिळावा यासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता 4 जूनपर्यंत आरटीई पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहे. तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी 2 कारला धडक दिली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्यानं पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. वाशिम शहरामध्ये बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये बाईक चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 2 लाख किमतीच्या 4 बाईक्स पोलिसांनी हस्तगत केल्या. गोंदिया जिल्ह्यातील वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत. मे महिन्यात पोलिसांनी 5000 वाहनधारकांवरती कारवाई केली. या कारवाईत तब्बल 23 लाखांचा दंड वसूल करण्यात यश आलंय. तर मागील 5 महिन्यात एकूण 16500 वाहनधारकांवरती कारवाई करण्यात आली असून 83 लाखांचा महसूल जमा झालाय. गोंदियाच्या कुंदनकुटी मंदिर परिसरातील घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी शिरून 2 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरस आहे. न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीला 32 ते 35 तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आलाय. सर्वात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं दिसतंय. तर एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे आणि महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागांचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेचा अंदाज आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज असून महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज आहे आणि शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. कोकणातील 3 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 आणि एनडीला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा आणि 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज. तर मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 आणि एनडीला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील 6 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज. विदर्भातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 4 ते 6 आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज. तर पश्चिम महाराष्ट्रातील 11 जागांपैकी महाविकास आघाडीला 4 ते 6 आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पहिलीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष आहे. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळाला. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तब्बल 21 जागा लढल्या आणि त्यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 7 ते 8 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढल्या आहेत. त्यापैकी तब्बल 10 ते 11 जागांवरती शिवसेनेनं एक्झिट पोलनुसार मजल मारली आहे. ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळेल असा अंदाज होता. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सहानुभूतीचा मुद्दा सपशेल फोल ठरलाय.
तर एक्झिट पोलनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रामध्ये दबदबा असल्याचं दिसून आलंय. पक्षफुटीनंतर शरद पवारांना धक्का बसला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पवारांचा पक्ष चांगली कामगिरी बजावताना दिसणार आहे. एक्झिट पोलनुसार शरद पवारांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिल्याचं समोर आलंय. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लढवलेल्या 10 जागांपैकी त्यांना 4 ते 7 जागांवरती विजय मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनुसार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिवसेनेचे नरेश म्हस्के यांच्यामध्ये लढत होती. त्यामुळे कोणाचा विजय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवरती आहेत, तर नरेश म्हस्के पिछाडीवरती दिसत आहेत. जर असं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का असेल. दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवरती दिसत आहेत. न्यूज 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये काँग्रेसला मागील वेळेपेक्षा चांगलं यश मिळण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये अवघ्या एका जागेवरती समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला 2024 मध्ये 6 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल खरंच काँग्रेसला नवसंजीवनी देतो का हे पाहावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे झंझावाती दौरे आणि सभांचा भाजपला महाराष्ट्रामध्ये चांगला फायदा होत असल्याचे एक्झिट पोलमधून समोर येते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 2019 पेक्षा भाजपला जास्त जागांचा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली आणि इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर राहतील असा अंदाज स्ट्रेट पोलच्या सर्व्हेनुसार वर्तवण्यात आलाय. आणि या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भावनिक आवाहनाचा कुठेतरी त्यांना फायदा होत असल्याचं दिसून आलंय. न्यूज 18 लोकमतच्या महा एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळण्याचा अंदाज स्पष्ट होतोय. आणि या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण 5 जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादीला जास्तीत जास्त एका जागेवरती विजय मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बहुचर्चित बारामतीची जागा अजित पवार गमावणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. असं झालं तर हा अजित पवारांसाठी सर्वात मोठा झटका असू शकतो. न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची लाट असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष मुसंडी मारताना दिसतोय. आणि या राज्यात भाजपला 64 ते 67 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात 9 ते 12 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपच मुसंडी मारण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि एनडीएमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल. नेटवर्क 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार भाजपला 21 ते 24 जागांचा अंदाज, तर तृणमूल काँग्रेसला 18 ते 21 जागा मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. नेटवर्क 18नं केलेल्या सर्व्हेनुसार बिहारच्या मेगा एक्झिट पोलमध्ये एनडीएला चांगलं यश मिळतंय. इथे भाजपला 13 ते 16 जागांचा अंदाज असून एनडीएला 24 ते 31 जागांचा अंदाज आहे. तर काँग्रेसला फक्त 1 जागा मिळण्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला 6 ते 9 जागांचा अंदाज आहे. झारखंडचा सुद्धा एक्झिट पोल हाती आलाय. एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये भाजपला 9 ते 12 जागांचा अंदाज असून इंडिया आघाडीला फक्त 2 ते 5 जागा मिळतील असं समोर येतंय. मध्य प्रदेशात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज असून भाजपला 26 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपनं मुसंडी मारली आहे. नेटवर्क 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपच्या सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला भोपळा सुद्धा फोडता आला नाही. आणि गुजरातची जनता भाजपच्या बाजूने असून काँग्रेस आणि इंडिया आघाडीला एकही जागा मिळाली नसल्याचे एक्झिट पोलवरून दिसून येत आहे. राजस्थानमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाल्याचं दिसून येते आणि मेगा एक्झिट पोलनुसार भाजपला 18 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसला 2 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता नवनवे अंदाज वर्तवले जात आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्याचं दिसून आलंय आणि कर्नाटकात भाजपला 21 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज असून एनडीएला 23 ते 26 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात जास्त जागा असलेल्या राज्यांपैकी तमिळनाडू हे देखील महत्त्वाचं राज्य आहे. इंडिया आघाडीला तमिळनाडूमध्ये 36 ते 39 जागा मिळू शकतात आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला केवळ 1 ते 3 जागांवरती समाधान मानावं लागू शकतं असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर तेलंगणामध्ये भाजपला 7 ते 10 जागा मिळू शकतात. न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार तर काँग्रेसला फक्त 5 ते 8 जागा जिंकण्यात यश येईल असा अंदाज आहे.
नेटवर्क 18ने केरळबाबत मेगा एक्झिट पोल जाहीर केला. यात केरळमध्ये काँग्रेसला यश मिळताना दिसतंय. केरळमध्ये काँग्रेसला 12 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता असून एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओडिशामध्ये भाजपला 13 ते 15 जागा जिंकण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान ओडिशामध्ये बीजेडीला 6 ते 8 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. छत्तीसगडचा मेगा एक्झिट पोल समोर आलाय. छत्तीसगडमध्ये भाजपनं बाजी मारली असून भाजपला 9 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला 1 ते 4 जागा मिळू शकतात. तर लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसनं बाजी मारली. नेटवर्क 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये काँग्रेसला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर नेते मंडळींकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. तशातच इंडिया आघाडीच्या 295हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केला. मल्लिकार्जुन खरगेंनी केलेल्या दाव्यावर आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 294 जागांवर काँग्रेसनं आपलं डिपॉझिट वाचवावं असा टोला शेलारांनी लगावला. काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळणार नाही, तसंच मुंबईतील 6ही जागांवर महायुतीचाच विजय होईल असा विश्वास शेलारांनी वर्तवलाय. यानंतर एक